नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी बाही डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा, आपण बाही लांबी घेतली 8 इंच, घडी घ्यायची आपल्याला 7.5 इंचाची. तर इथे आपण पॉईंट टाकून घ्यायचा आहे. जितकी घडी घेतली ना त्याच्यापेक्षा 1 इंचाने आपल्याला जास्त घ्यायचं आहे. जी आपल्याला डिझाईन करायची त्याच्यासाठी आपल्याला हे 1 इंच जास्त घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं हे. आता जिथे आपण 1 इंच वाढवलं तिथून आपल्याला हे बाकीचा कपडा कट करून टाकायचा आहे. कॅप हाईट घ्यायची आपल्याला 3 इंच. इथून आपल्याला 1.25 इंच असं मध्ये मोजायचं आहे. वरती सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, 1.25 इंच असं आडवं मोजून घ्यायचं आहे. ज्या मैत्रिणींना बाहीचा आकार देता येत नाही ना त्यांनी ही व्हिडिओ नक्की बघा. इथे आपल्याला असा आकार देऊन द्यायचा आहे पहिले. बघा ह्याप्रमाणे. खाली आपल्याला दंड घेराचं माप घ्यायचं आहे. तर इथे आपण 5.5 इंच घेणार आहे. तुमचं काही जे माप असेल ते तुम्ही टाकायचं आहे. मग इथे आपण ही तिरपी रेषा मारून हा कपडा कट करून घ्यायचा आहे. हा जो आकार दिल्यावरचा तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे. आणि आता जो खोल आकार ज्या मैत्रिणींना देता येत नाही ना त्यांनी काय करायचं, इथे 1.25 इंच आपण मोजलं होतं तिथे हा वरचा पदर उचलून आणि त्याचं टोक ठेवायचं आहे आणि हाताने मागे प्रेस करून घ्यायचं आहे. त्याच्या मापामध्ये वरचा जो आकार दिला ना त्याच्या मापामध्ये रेष मारायची आणि हा कपडा कट करायचा. अगदी सिंपल असा आपण खोल मोंड्याचा आकार हा दिलेला आहे. बघा, अगदी छान अशी आपली बाही तयार होते. पीस घ्यायचा, त्याच्यावरती आपण ही अस्तरची बाही ठेवली आणि बाकीचा हा जास्तीचा कपडा होता तो कट करून घेतला. त्याच्यानंतर आपण पीस ओपन करून घ्यायचा. उलटी बाजू पीसाची आपल्याकडे करायची, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि अस्तर आता सगळीकडनं जॉईंट करून घ्यायचे. अगदी व्यवस्थित आणि सावकाश जॉईंट करायचं म्हणजे कुठेही बाहीला फुगा वगैरे पडणार नाही. बघा, ह्याप्रमाणे जॉईंट केलं की आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कट करायचं म्हणजे बाहीची फिनिशिंग सुद्धा छान येते. बघा, ह्याप्रमाणे आपण ही बाहीचा उरलेला कपडा कट करून घेतला. आता बाहीला अशी घडी मारायची आणि तिला सेंटरला एक अशी रेष मारून घ्यायची. पॉईंट टाकायचा आणि एक रेष मारून घ्यायची सेंटरला. सेंटरच्या रेषेपासून तिकडनं 1 इंच आणि इकडनं 1 इंच असं मोजून घ्यायचं आहे. रेषेवरती आपण रेषेपासून त्या तिकडे 1 इंच इकडे 1 इंच आणि तिथे आपण ही पुन्हा एक रेष मारून घ्यायची. बघा, 3 रेषा आपल्या तयार झालेल्या आहे. आता आपण हा कपडा घेतलेला आहे, रुंदीला तो घेतला आपण 3 इंच. तो असा फोल्ड करायचा आणि त्याला शिलाई मारून घ्यायची. इथे मी पट्टी जी घेतली ना मैत्रिणींनो ती त्याच कलरची घेतली. तुम्ही इथे ना साडीचा कपडा जरी वापरला तरी तुमची बाही डिझाईन अगदी सुंदर दिसणार आहे. बघा, ही पट्टी आपण घेतली, तिला शिलाई मारली आणि तिला आपल्याला कशाच्या तरी सहाय्याने असं पलटी करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे. आता साधारण आपण जे रेष मारली ना ती मोजून घ्यायची. 2 इंचाची ती रेष आहे, तर त्या 3 इंचापर्यंत किंवा 2.5 इंचापर्यंत असे तुकडे करून घ्यायचे त्या पट्टीचे. एकसारखे आपण हे तुकडे करून घेणार आहे. आता आपल्याला हे ना असे इथे लावायचे. सेंटरला जी रेषा आहे आपली त्या रेषेवरती आपली शिलाई आली पाहिजे. अशा हिशोबाने आपल्याला ह्या पट्ट्या जॉईंट करून घ्यायच्या. सेंटरच्या रेषेवरतीच ती शिलाई मारून घ्यायची आहे, लक्षात ठेवायचं. आता इकडनं काय करायचं, आपल्याला हे दोन्ही टोकं असे थोडे मुडपून घ्यायचे. मध्ये त्या पट्टीचे दोन्ही जे टोकं आहे ना ते मुडपून घ्यायचे. बघा, ह्याप्रमाणे. आणि ते शिलाई कुठे आली पाहिजे, जी आपण रेष मारली त्याच रेषेवरती शिलाई आली पाहिजे.
तुम्ही इथे साडीचा कपडा वापरा मैत्रिणींनो, म्हणजे ती डिझाईन आणखी सुंदर दिसेल. इथे आपला मॅचिंग कपडा आहे त्याच्यामुळे थोडंफार तुमच्या लक्षात येणार नाही, पण नंतरून पूर्ण झाल्यानंतर ती डिझाईन अगदी सुंदर अशी दिसेल. बघा, हा शिलाईच्या बाहेर जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे. दोघं बाजूने आपण कट केला की आपल्याला ह्या उलट्या बाजूने काय करायचं आहे, कपडा असा हे करून जिथे आपण ती शिलाई मारली ना त्याच शिलाईवरती अशी शिलाई मारून घ्यायची. वरतून द्यायची दाबटीप. इकडनं सुद्धा आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जे आपण जॉईंट केलं ना ते दिसणार नाही. त्याच्यासाठी आपण बाहीची घडी घेतानाच 1 इंच जास्त घेतलेलं आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला द्यायची दाबटीप. आता एक आपण घ्यायची पट्टी, साधारण 2 इंचाची ही पट्टी घेतली आपण, 2 किंवा 3 इंचाची, आणि त्याच्यावरती ही बाही ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची खालच्या साईडने. आता त्या पट्टीवरती द्यायची आपल्याला दाबटीप. पुन्हा आता या पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं. आता आपण समोसा लेस घेणार आहे बघा ह्याप्रमाणे, आणि फक्त त्याचे जे वरचे जे टोक आहे ना आपल्याला तेच फक्त याच्यामध्ये आले पाहिजे डिझाईनला. तर आपण बाकीची लेस ही पूर्ण आहे ना त्या पट्टीमध्ये झाकून टाकायची आणि वरतून शिलाई मारून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. बघा, आता उरलेला जो कपडा होता आपण तो कट केला. खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ती पट्टी अगदी व्यवस्थित राहते. आता आपण गम घ्यायचा आहे, हा ब्लाऊजचाच गम असतो, तर तो आपण त्या डिझाईनला असे ना हे लावणार आहे, आपण खडे लावणार आहे बघा ह्याप्रमाणे. इथे तुम्ही मणी वापरले तरी चालेल. बघू शकता आपली बाही डिझाईन तयार झाली, आणि बाही डिझाईनचा आता तुम्हाला जवळून सुद्धा दाखवणार आहे मी डिझाईन कशी वाटते ते. बघा, अगदी छान अशी लेस आपली लागलेली आहे आणि ती सुद्धा सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, कशी वाटली आजची बाही डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे बाहीला डिझाईन कशी करायची. ती व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.